चुनाव से पहले शहर की सियासत में हलचल तेज हो गई है। आज रिपब्लिकन सेना के राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर ने एक अहम प्रेस कॉन्फ्रेंस कर ये साफ कर दिया कि उनकी पार्टी आगामी एनएमसी चुनाव में शिवसेना शिंदे गठ के साथ मिलकर चुनाव लड़ेंगी। यह गठबंधन नागपुर की राजनीति में एक नए समीकरण का संकेत दे रहा। नागपुर के रवि भवन में आयोजित इस प्रेस वार्ता में रिपब्लिकन सेना के राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर ने आगामी एनएमसी चुनाव को लेकर अपनी रणनीति और गठबंधन की घोषणा की है। उन्होंने साफ कहा कि रिपब्लिकन सेना अब शिवसेना शिंदे गठ के साथ मिलकर नागपुर महानगर पालिका के चुनाव में भाग लेंगी। उन्होंने बताया इस गठबंधन के तहत दोनों पार्टियां मिलकर वार्ड स्तर पर उम्मीदवारों का चयन करेंगी। रिपब्लिकन सेना को उम्मीद है कि इस साझेदारी से महाराष्ट्र में विकास, सामाजिक न्याय और पारदर्शिता की राजनीति तो बल मिलेगा। देखिए खास रिपोर्ट। तो नागपुर की सियासत में अब तक एक नया मोड़ आ चुका है। रिपब्लिकन सेना और शिवसेना शिंदे गठ का गठबंधन एनएमसी चुनाव में कितनी सफलता हासिल करता है ये तो वक्त बताएगा, लेकिन इतना तय है कि इस नए समीकरण से अन्य दलों की रणनीतियों पर जरूर असर पडेगा। याचं कारण आम्ही जे आज कार्यकर्त्यांना कुठेतरी उभं करण्यासाठी अनेक वर्ष आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता रस्त्यावरची लढाई लढतोय, परंतु सत्तेमध्ये तो अजून पोहोचलो नाही। त्याला सत्तेवर पोहोचवणं या उद्देशाने ही युती आम्ही केलेली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर, आणि लोकांनी ते ऍक्सेप्ट केलेलं, कार्यकर्त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं, आणि त्यामुळं कार्यकर्ते अत्यंत उत्साहित झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिप्रेझेंटेटिव्हमध्ये प्रवेश होतोय। आणि मला आपल्याला सांगावंसं वाटतंय की आज अनेक छोटे छोटे समाज आहेत, 1%, 2% याचे लीडर मोठे झालेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते अत्यंत राजकीय दृष्ट्या सक्षम झालेले आहेत, आणि आंबेडकर चळवळीमध्ये हा आंबेडकरी अनुयायी जवळजवळ 12 ते 13% असणारा आंबेडकर अनुयायी आज सुद्धा फक्त रस्त्याची लढाई लढतोय आणि कुठल्याही सत्तेवरती नाही। आज एक आमदार नाही, एक कॉर्पोरेटर याची परिस्थिती आहे, आणि त्यामुळं आज कुठेतरी त्याला आशा वाटते की आपण सत्तेवर जाऊ, आणि त्यामुळेच कार्यकर्ते आज रिप्रेझेंटेटिव्ह मोठ्या संख्येने येत आहेत आणि अनेक आंबेडकरी चळवळीतल्या गटातटामधून स्वतःला म्हणजे सोडून त्या तिथून आमच्याकडे जॉईन होतात। किती संघटना आपल्या सोबत राहणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपण किती सीटवर लढत करणार? नाही, संघटना किती जण राहण्यापेक्षा सर्व अनेक संघटनांचे कार्यकर्ते माझ्याकडे जॉईन होत आहेत आणि मोठ्या संख्येने म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येने ते जॉईन होत आहेत, आणि त्यामुळे रिप्रेझेंटेटिव्ह प्रचंड मोठं बळ वाटतंय, आणि आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त कार्यकर्ते यांना जागा देऊन त्यांना निवडणुकीत लढवून द्यायचं, आणि त्या दृष्टीने आमच्या चर्चांवर कार्यकर्त्यांना पहिल्यांदा रिप्रेझेंटेटिव्ह आणि आपला प्रभाग किंवा आपला असणारा वॉर्ड हा आपण मजबूत करा असे आदेश देण्यात आलेले आहेत। तुम्ही महाराष्ट्रभर फिरू नका, तुम्ही तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचा प्रभाग सांभाळा आणि तिथे कामाला लागा असे आदेश आम्ही दिलेले आहेत। आणि त्याचबरोबर दोन्ही पक्षाच्या म्हणजे नेत्यांनी म्हणजे मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की जिल्हावार दोन्ही कार्यकर्त्यांचे एकत्र मेळावे घेऊन कार्यकर्त्यांचं मनोमिलन करा, जेणेकरून इलेक्शन मध्ये हे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील। आंबेडकर परिवार नाही, आज पहिल्यांदा हा माझा प्रयोग होऊ द्या, त्यानंतर आंबेडकर परिवार एकत्र करण्याचा प्रयत्न आपण नाही। तुम्ही ताशेरे सुद्धा ओढल्या प्रकाश आंबेडकर साहेबांना? मी ताशेरे कोणाला ओढले नाही, मी फक्त एवढं म्हटलं आजचं युग युतीचं आहे आणि त्यामुळेच मी युती केलेली आहे। त्यांनी काय करावं ते त्यांची मत, ती घराणी आहे, तुम्हाला पण माहिती आहे, मी नाव घेत नाही, त्यांनी ती त्यांची खाजगी प्रॉपर्टी बनवलेली आहे, त्याच्यामध्ये आंबेडकर कुटुंबियांना सुद्धा आताच कुठेतरी समाज जागृत होतोय, समाजाचा रेटा आहे, आणि त्यामुळे त्या रेट्यामुळेच आज थोडासा पुढाकार घेऊन समाजाला एक दिशा देण्याचा मी प्रयत्न करत आहे। दुसरं थांबा नाही त्यांचं दुसरा एक प्रश्न तुम्ही जो विचारला की आज तुम्ही का निर्णय घेतला, मी बघा लोकसभा आणि विधानसभेनंतर हा निर्णय घेतला आहे, कारण मला आमदार खासदार होण्यापेक्षा कार्यकर्ता सक्षम व्हावा, आंबेडकर चळवळ गतिमान व्हावी या दृष्टीकोनातून आज 3 महिने कार्यकर्त्यांना मिळालेले आहेत। तर हा आमचा निर्णय आम्ही मे मध्ये घेतला होता, जून मध्ये अनाऊन्स झालेला आहे, आणि कार्यकर्त्याला आता 2-3 महिने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकंदरीत चर्चा मनोमिलन करण्यासाठी वेळ मिळेल। येणाऱ्या इलेक्शन मध्ये दोन्ही कार्यकर्ते हातात हात घालून काम करतील अशी अपेक्षा असल्यामुळे हा निर्णय आता घेण्यात आला। वीडियो जर्नलिस्ट अविनाश तोतड़े के साथ अनुराग शिंदे की रिपोर्ट, महान्यूज 7 नागपुर।
नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर।